लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्यजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. राजकीय वर्तुळात सध्या जय पवार यांनी ट्विट केलेला एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय, ज्यामध्ये मालक पायलटच्या सीटवर बसलेला दिसत असल्याने अजित पवार गटावर पुन्हा एकदा प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. दुसरीकडे इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे नाशिकचा कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. आखाती देशांमधील बंदरे बंद असल्याने निर्यातीवर मोठा परिणाम झाला असून या सर्व घडामोडींवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपली महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अर्थात तो पायलट च्या सीटवर बसलेला आहे, तो त्या विमानात नाही, जे ॲक्सिडेंट झाला अजितदादांच्या, त्याचा नाही आहे, तो दुसऱ्या विमानाचा आहे. पण कुठल्याही विमानाचा जरी असला, कारण तो जर त्या विमानात असला तर तो ठार झाला असता ना. याचा अर्थ तो दुसऱ्या विमानामध्ये तो असा झोपलेला दिसतोय, परंतु हे संपूर्ण चुकीचंच आहे. पायलटच्या सीटवर पायलटच बसले पाहिजे आणि त्याने न झोपता जे आहे पूर्णपणे विमानाचा जो आहे ताबा घेऊन त्याप्रमाणे ते विमान चालवलं पाहिजे. तर तो मालक जर अशा रीतीने जर झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि माजुरीपणा आहे, त्याच्यावर कारवाई करायला लागेल. मला पण मी ज्यावेळी तिथे गेलो तेव्हा कुणी तिथे झाडाला आदळलं वगैरे असं मला कुणीतरी म्हटलं नाही. आणि तेवढंच नाही तर त्या विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी शेकडो लोक जमले होते, मीडियाचे लोक जमले होते. ते कुणीही असं म्हणत नाही की तिथे काही झाडाला आदळलं वगैरे. त्याच्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं, कुठल्या झाडाला आदळलं. एकही मनुष्य तिथे असा भेटला नाही की तो बोलला की झाडाला आदळलं. कुणीतरी ते बघितलं असेल ना, मग कुठल्या तर ते झाडाचं नुकसान पण झालं असेल थोडंफार. पहिल्यांदा त्याने लँड करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला असं वाटलं बरोबर होत नाही म्हणून त्याने अबॉर्ट केलं, म्हणजे रद्द केलं. आणि परत दुसऱ्या याला तो परत गेला आणि दुसऱ्या याला फिरून जेव्हा तो आला आणि तो उतरायला लागला त्यावेळेला ते विमान पूर्णपणे असं कललेलं आहे. आणि मग त्यावेळेला ते कललेलं असल्यामुळे तेवढं खाली आणि वेगानं खाली येत होतं, कारण लँडिंग करत होतं ते. त्यामुळे कदाचित त्याला ते विमान सरळ करायला किंवा कंट्रोल करायला वेळ सुद्धा मिळाला नसेल. म्हणजे मी त्यातला काही तज्ज्ञ नाही, पण मला असं वाटतं ते समजा 10,000 फुटावर असतं आणि अशा वेळेला ते कल्लं वगैरे असतं तर काहीतरी त्याला करायला वाव होता. पण हे अगदीच शेवटच्या क्षणाला ते कल्लं, आणि त्यावेळेला तो लँडिंग करत होता जोरामध्ये. लँडिंग करत असताना थोडासा वेग जास्त असतो विमानाचा आणि त्याच्यामुळे त्याला ते कंट्रोलच झालं नाही. अर्थात ते सगळं जे आहे DGCAचे लोक जे आहे वगैरे वगैरे ते काय आणखीन काय सांगतात त्याची सुद्धा छानबीन तर होईलच. कोणी काय सांगतं झाडाला आदळलं आणि एकही माणूस जे आहे शेकडो हजारो लोकांमधला आतापर्यंत म्हणाला नाही की तो झाडावर आदळलं. त्यामुळे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की कुठच्या झाडावर आदळलं. नाही बघा, आता जर विमानतळ बंद असतील, जहाज बंद असतील, माणसं आपले अडकून पडलेत ना तिकडे.
विद्यार्थी अडकून पडले, त्यांना कसं काय आणायचं? कारण विमानतळ बंद आहे. बरं, तेलाचे भाव सुद्धा जे निश्चितपणे जे आता अडचणीत येणार आहेत, त्यामुळे ठीक आहे, कांद्याचा प्रश्न तर आपला आहेच, इतर सुद्धा प्रश्न आहे भाजीपाल्याचा. परंतु या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे नुकसान जे आहे केवळ एका घटकाचं होत नाहीये, अनेक घटकांचं होत आहे. आता त्याच्यातून सरकार काय मार्ग काढत आहे, परंतु मला हे माहिती आहे की गल्फमध्ये आपला बराचसा भाजीपाला, माल, कांदे, बटाटे, मसाले वगैरे वगैरे सगळे जात असतात आणि हे सगळं बंद असल्यामुळे साहजिकच या सगळ्या गोष्टींना फटका बसणार हे निश्चित आहे. राज्यसभेचा आमचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो, ते नाव आम्ही जाहीर केलेलं आहे, पार्थ पवार यांचं. तर आमच्याकडून तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांना म्हणा, असं तुम्ही असं भाविकांना मारल्यानंतर कोण तुमच्या तिकडे दर्शनाला येईल? तर ज्यांनी अशी मारहाण केली असेल, तो भाविक जर चुकीचं काहीतरी वागलं असेल तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे. पण मारहाण करत जर आपण बसलो तर त्याला जास्त कुप्रसिद्धी मिळते आणि त्यामुळे नाव खराब होतं आपलं. आता केंद्र सरकार ह्या निर्यात कोंडीतून मार्ग काढण्यासाठी काय पावले उचलते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.